am going to start actual syllabus of engineering mathematics 1. आज मी सिलेबस स्टार्ट करणार आहे. यापूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहत होतो, बेसिक जे आपल्याला काय इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 मध्ये लागणार आहे ते आपण पाहत होतो आतापर्यंत. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं आतापर्यंत? फर्स्ट ट्रिग्नोमेट्री, व्हाट इज मीनिंग ऑफ ट्रिग्नोमेट्री, then we see about what differentiation, slope, what is meaning of slope, then integration, continuity, correct. आतापर्यंत आपण हे पाहिलं बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स. Now today I am going to start the actual syllabus of engineering mathematics 1. तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 मध्ये तुम्हाला 6 युनिटचा स्टडी करायचा आहे. किती युनिट आहे? 6 युनिट. त्यात फर्स्ट युनिट आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस. फर्स्ट युनिट इज डिफरन्शियल कॅल्क्युलस. सेकंड युनिट इज फूरियर सीरीज. Second unit is Fourier series. Third unit is partial differentiation. Third unit is partial differentiation. Fourth unit is application of partial differentiation. Fourth unit is applications of partial differentiation. Fifth unit is linear algebra. Fifth is linear algebra. या युनिट मध्ये आपण स्टडी करणार आहोत मॅट्रिसेसचा. मॅट्रिक्स लिनियर अल्जेब्रा मध्ये आपण स्टडी करणार आहोत मॅट्रिक्स अँड सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. System of linear equation. And last unit is also linear algebra. Again it is a linear algebra, but in this unit we studied what? Eigenvalues, eigenvectors, orthogonal matrix, तर हे आहे 6 युनिट इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 मध्ये. आता पहा हे जे 6 युनिट आहेत त्या प्रत्येक युनिट मध्ये किती एक किंवा दोन किंवा काही युनिट मध्ये 3 पण चॅप्टर आहेत. आता जो पहिला युनिट आपण स्टडी करणार आहोत तो कोणता आहे? डिफरन्शियल कॅल्क्युलस. फर्स्ट युनिट इज डिफरन्शियल कॅल्क्युलस. In this unit have 3 chapters. या युनिट मध्ये किती चॅप्टर्स आहेत? 3 चॅप्टर्स आहेत. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत डिफरन्शियल कॅल्क्युलस. बिफोर स्टार्टिंग सिलेबस we see marking scheme. मार्किंग स्कीम पाहू आपण. काय आहे मार्किंग स्कीम? पहा इनसेंटली तुमची फर्स्ट एक्झाम होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 युनिट विचारले जातील. फर्स्ट युनिट कोणता? युनिट 1 लिनियर डिफरन्शियल कॅल्क्युलस. फर्स्ट जो युनिट आहे तो कोणता आहे? डिफरन्शियल कॅल्क्युलस. आणि सेकंड जो युनिट आहे तो कोणता आहे? फूरियर सीरीज. तर आता आपण फक्त काय पाहू? डिफरन्शियल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये किती चॅप्टर आहेत? 3 चॅप्टर आहेत. तर त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन राहणार आहे तो असणार आहे म्हणजे हा जो युनिट आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस तो आहे 15 मार्काचा. किती मार्काचा युनिट आहे हा? 15 मार्काचा. म्हणजे डिफरन्शियल कॅल्क्युलस वर किती 15 मार्कचे एक्झाम्पल विचारले जातात. आता ते एक्झाम्पल कसे असणार आहेत पहा. ते एक्झाम्पल असणार आहेत. फर्स्ट जो एक्झाम्पल असणार आहे त्याला म्हणणार ए हा जो क्वेश्चन असणार आहे तो चॅप्टर 1 वर असणार आहे. चॅप्टर 1 जो आहे
वर्क 15 मार्काला. त्यातला फर्स्ट जो असणार आहे क्वेश्चन तो असणार आहे चॅप्टर 1 वर मीन व्हॅल्यू थेरम. सेकंड जो क्वेश्चन असणार आहे तो चॅप्टर 2 जो आहे मॅक्लॅरेन्स अँड टेलर सिरीज हा आहे तुमचा सेकंड चॅप्टर. सेकंड क्वेश्चन असेल याच्यावर. थर्ड आहे चॅप्टर 3. चॅप्टर 3 इज indeterminate form. थर्ड चॅप्टर इज indeterminate form. हे तिन्ही चॅप्टर कोणत्या युनिट मधले आहेत? डिफरन्शियल कॅल्क्युलस या युनिट मधले आहेत. मीन व्हॅल्यू थेरम, मॅक्लॅरेन्स अँड टेलर सिरीज अँड indeterminate form. आज आपण स्टार्ट करणार आहोत मीन व्हॅल्यू थेरम. चॅप्टर 1 चॅप्टर 1 आपण युनिट 1 आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस. and chapter 1 mean value theorem. Chapter 1 is mean value theorem. तर mean value theorem मध्ये पहा there are 4 parts. In mean value theorem there are 4 parts. First part is Rolle's theorem. There are 4 parts in mean value theorem. किती पार्ट्स आहे? हा जो मीन व्हॅल्यू थेरम आहे तो डिवाइडेड बाय 4 पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज रोल्स थेरम. जो फर्स्ट पार्ट आहे तो कोणता आहे? रोल्स थेरम. सेकंड इज लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. सेकंड जो पार्ट आहे तो काय आहे? लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. थर्ड आहे कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम. थर्ड जो पार्ट आहे तो काय आहे? कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम. आणि लास्ट आहे टेलर्स थेरम. पहा ह्या चॅप्टर मध्ये पहिला चॅप्टर आपण आजपासून स्टार्ट करतोय मीन व्हॅल्यू थेरम. या मीन व्हॅल्यू थेरम या चॅप्टर मध्ये आपल्याला 4 थेरम शिकायचे आहेत. फर्स्ट थेरम आहे रोल्स थेरम. सेकंड इज लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. थर्ड इज कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम and fourth is टेलर्स थेरम. So one by one we studied. So first we start by Rolle's theorem. So what is meaning of Rolle's theorem? First we start Rolle's theorem. Let's see definition of Rolle's theorem. What is the statement of Rolle's theorem? So Rolle's theorem statement is if first statement is if f of x is continuous on a closed interval f of x is continuous on closed interval ab, that is a less equal x less equal b. Second condition is what? F of x is differentiable on the open interval AB, that is a less than x less than b. This is the second condition. Third condition is f of a is equal to f of b. This is the third condition. Then there exists
there exists a value then there exists a value C belongs to AB such that f dash of C is equal to 0. This is a statement of Rolle's theorem. तर पहा रोल्स थेरम मध्ये काय काय दिलेले आहे, ह्या ज्या तीन कंडिशन आहेत त्याला म्हणणार आपण रोल्स थेरम. तर फर्स्ट कंडिशन काय आहे, f of x is continuous on closed interval ab. तर पहिले आपण समजून घेऊ क्लोज्ड इंटरवल म्हणजे काय. हे तुम्हाला माहिती असणार आहे क्लोज्ड इंटरवल म्हणजे काय. दिस इज अ रियल लाइन and suppose here a point A and here a point B. तर आपण क्लोज्ड इंटरवल ab चे मीनिंग काय असतं की असे पॉइंट्स जे स्टार्ट होतात कुठून A पासून ते कुठपर्यंत B पर्यंतचे असे सर्व मिडल जे पॉइंट आहेत ते सर्व कुठे येणार या इंटरवल मध्ये. क्लोज्ड इंटरवल इन्क्लुडिंग A and B. त्या इंटरवल मध्ये A पण पॉइंट येईल म्हणजे A. सपोज आपण इथे म्हटलं A म्हणजे तुमचं कोण आहे, B म्हणजे आहे 5. तर A पासून स्टार्ट होणारा 1, 1.2, 1.3, 1.4, 2, 2.2 असे कुठपर्यंत पॉइंट येणार 5 पर्यंतचे. दिस इज द मीनिंग ऑफ क्लोज्ड इंटरवल. असे पॉइंट्स जे कुठे लाई करतात या इंटरवल मध्ये A पासून B पर्यंत इन्क्लुडिंग A and B. तर हे आहे मीनिंग क्लोज्ड इंटरवल. ओपन इंटरवल म्हणजे काय. ओपन इंटरवल त्याच्या रिव्हर्स येईल. ओपन इंटरवल मीन्स अगेन स्टार्ट फ्रॉम A to B असे पॉइंट्स जे लाई करणार कुठे A आणि B च्या मध्ये पण कुठून A आणि B पॉइंट सोडून काय A आणि B पॉइंट सोडून सर्व पॉइंट येणार. म्हणजे पहा हा जो x पॉइंट आपण कुठून घेतोय, हा जो x पॉइंट कुठून घेतोय आपण या ब्रॅकेट मधून या दोघांच्या मधून घेतोय. पण हा x हा पॉइंट कधीच A होणार नाही आणि कधीच तो B होणार नाही. म्हणजे असे सर्व पॉइंट A आणि B या B मधले फक्त काय A आणि B हा पॉइंट सोडून. पहा क्लोज्ड इंटरवल मध्ये काय घेतो, हा A पण पॉइंट त्यामध्ये इन्क्लूड होत होता आणि B हा पॉइंट पण त्यामध्ये इन्क्लूड होत होता. आणि हा जो ओपन इंटरवल मध्ये काय येईल की ओपन इंटरवल मध्ये सर्व पॉइंट येतील फक्त पण ते पॉइंट नसणारे A आणि B हा पॉइंट सोडून. दिस इज द मीनिंग ऑफ ओपन इंटरवल. सो लेट्स सी one by one the meaning of this statement. First understand what is the meaning of continuous on closed interval AB. तर पहिली कंडिशन काय आहे ते समजून घेऊ आधी. पहिली जी कंडिशन आहे ती काय आहे, f of x काय आहे, एक फंक्शन आहे बरोबर. f of x एक फंक्शन दिलेलं असेल, ते फंक्शन जर कंटिन्यूअस असेल क्लोज इंटरवल AB वर तर पहा आपण काय करू, एक फंक्शन घेऊ सपोज आणि तो ड्रॉ करू कोऑर्डिनेट ऍक्सिस वर. दिस इज युअर x ऍक्सिस, दिस इज युअर y ऍक्सिस. आपण काय करू, हे फंक्शन सपोज काहीतरी ग्राफ असणार या फंक्शनचा. पहा पण हे फंक्शन कोणा डिफाइन केलेले आहे, क्लोज्ड इंटरवल AB वर. इथे सपोज कुठेतरी A हा पॉइंट असेल, इथे कुठेतरी हा पॉइंट असेल B. या फंक्शनवर सॉरी या इंटरवल मध्ये क्लोज्ड इंटरवल कोणता इंटरवल आहे, हा क्लोज्ड इंटरवल. तर ह्या इंटरवल वर एक फंक्शन डिफाइन केलंय. सपोज आपण अज्यूम करू की त्या फंक्शनचा ग्राफ असा काहीतरी असेल. असं आपण अज्यूम करू त्या फंक्शनचा ग्राफ असा काहीतरी असू शकतो. म्हणजे तो कुठून कुठपर्यंत असेल, हा स्टार्ट होतोय पॉइंट A आणि B क्लोज्ड इंटरवल आहे, याचा अर्थ A पॉइंट पण त्यामध्ये इन्क्लूड आहे आणि B पॉइंट पण त्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यामुळे A इथून इथपर्यंत जाईल, तो इथून इथपर्यंत येईल. पहा म्हणजे हा काय झाला, एक रिजन तयार झाला बरोबर. हा काय मिळाला आपल्याला, एक रिजन मिळाला. तर काय म्हटलंय की हा जो रिजन आहे ह्या इंटरवलच्या मध्ये जे फंक्शन असणार आहे ते कसं असलं पाहिजे, कंटिन्यूअस असलं पाहिजे. कंटिन्यूटी आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलेली आहे. कंटिन्यूअसचा अर्थ काय, तो ग्राफ कुठेच ब्रेक
ब्रेक होता कामा नये. तो ग्राफ जो आहे तो कसा पाहिजे, नॉन ब्रेकेबल पाहिजे. कसा पाहिजे, नॉन ब्रेकेबल. म्हणजे तो जर ग्राफ कुठेतरी ब्रेक झाला, मध्ये जर तो ग्राफ ब्रेक होत असेल तर दिस फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. प्रत्येक each and every point in this interval the graph should be continuous. That means the every point in this interval the value of their function is exist. प्रत्येक पॉइंट वर त्या फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट झालीच पाहिजे, तर त्या फंक्शनला म्हणणार आपण कंटिन्युअस. कळतंय? प्रत्येक पॉइंटला त्या इंटरवलच्या मधल्या प्रत्येक पॉइंट साठी त्या फंक्शनची व्हॅल्यू कशी झाली पाहिजे, एक्झिस्ट झालीच पाहिजे, तर त्याला म्हणणार आपण कंटिन्युअस ग्राफ. कंटिन्युटी म्हणजे काय, तो ग्राफ कंटिन्युअस पाहिजे, नॉन ब्रेकेबल पाहिजे. ही आहे पहिली कंडिशन रोल्स थेरमची. f of x is continuous on closed interval ab. ही झाली फर्स्ट कंडिशन. समजली फर्स्ट कंडिशन काय आहे. तर सेकंड कंडिशन कडे जाऊ आपण. सेकंड कंडिशन काय आहे, f of x is differentiable on the open interval ab. तर ह्याचं मीनिंग समजून घ्या. डिफरन्शिएबल म्हणजे काय, ह्याच्या आधी आपण पाहिलं डिफरन्शिएबल म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पाहिजे, त्या फंक्शनचा काय झाला पाहिजे, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पाहिजे. आता डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणतात ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. तर f of x is differentiable on the open interval ab. म्हणजे हा जो ओपन इंटरवल आहे, a पॉइंट सोडून b पॉइंट सोडून, तर त्या ह्या इंटरवलच्या आतमध्ये जेवढे पॉइंट आहेत त्या प्रत्येक पॉइंटवर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट झाला पाहिजे. ही झाली सेकंड कंडिशन डिफरन्शिएबिलिटीची ऑफ रोल्स थेरम. आता थर्ड कंडिशन काय म्हणतो पहा. थर्ड कंडिशन इज f of a is equal to f of b. थर्ड कंडिशन काय आहे, f of a आणि f of b ची व्हॅल्यू कशी पाहिजे, इक्वल पाहिजे. आता a म्हणजे काय पहा, स्टार्टिंग पॉइंट ऑफ दिस इंटरवल. a म्हणजे काय आहे, स्टार्टिंग पॉइंट ऑफ दिस इंटरवल and b means एंड पॉइंट ऑफ दिस इंटरवल. a हा पहिला सर्वात पहिला पॉइंट आहे आणि b हा सर्वात शेवटचा पॉइंट आहे. आणि त्या पॉइंटवर जी या फंक्शनची व्हॅल्यू येणार आहे ती कशी पाहिजे, इक्वल पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पाहू आपण. Suppose we take one function as cos x. We have function cos x. आणि मी इंटरवल घेतला. इंटरवल काय घेतला, 0 to 2 pi. This is our my interval. काय घेतला मी, फंक्शन घेतलं cos x. इंटरवल काय घेतला, 0 to 2 pi. तर आपण चेक करू, इथे पहा स्टार्टिंग पॉइंट काय आहे, 0. This is that means it is a and it is b. तर a हा पॉइंट आहे 0, b हा पॉइंट आहे 2 pi. करेक्ट. आपण आता चेक करू की सेम आहे की नाही. सो फर्स्ट वी सबस्टिट्यूट x is equal to 0. First we substitute x is equal to 0. Let's see cos 0. Value of cos 0 is 1. So we get f of 0 is 1. Now checking for 2 pi. 2 pi. Cos of 2 pi is 1. पहा f of 0 ची व्हॅल्यू पण किती आली, 1 आली. f of 2 pi पण किती आला, 1 आला. म्हणजे काय की f of 0 is equal to f of 2 pi. स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंटला व्हॅल्यू या फंक्शनची कशी आहे, सेम आहे. तर ही झाली थर्ड कंडिशन. आता पहा जर मी इंटरवल चेंज केला असता, आता पहा प्रत्येक इंटरवल, आता कोणतं पण जर तुम्ही म्हटलं कोणतं पण इंटरवल घ्यायचा आणि त्यासाठी कोणत्या पण इंटरवल साठी त्या फंक्शनची व्हॅल्यू सेम येईल असं गॅरंटी नाही. आता समजा जर तुम्ही पाय घेतला असता तर सेम आला असता का, cos 0 ला 1 आहे आणि cos पाय किती आले असते, व्हॅल्यू -1, सेम आली नसते. मग इंटरवल, मग कंडिशनच काय आहे की घेतानाच आपल्याला इंटरवल असा घ्यायचा आहे की त्या फंक्शनच्या घेतानाच इंटरवल असा घ्यायचा की त्या इंटरवल साठी त्या फंक्शन कसं असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे, डिफरन्शिएबल असलं पाहिजे. आणि थर्ड कंडिशन
f of a should be equal to f of b. f of a हा इक्वल असला पाहिजे f of b च्या. तर आता पहा, जर एखादा इंटरवल घेतला आपण, एक इंटरवल a b, आणि हा जो इंटरवल आहे त्या इंटरवलवर आपण काय घेतला, आधी एक इंटरवल घेतला, इंटरवलवर एक फंक्शन डिफाइन केलं, ते फंक्शन डिफाइन केल्यानंतर काय चेक केलं की ते फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, आणि ही कंडिशन सुद्धा ते काय करते, सॅटिस्फाय करते. तर त्याच्या पुढे काय, देयर एक्झिस्ट व्हॅल्यू c belongs to open interval ab such that f dash of c is equal to 0. The meaning of this is what? ही सगळ्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर काय होतं पहा, पुढे काय म्हटलंय, देयर एक्झिस्ट म्हणजे एक असं एक्झिस्ट होतो, आहे एक नंबर, अ व्हॅल्यू, अशी एक व्हॅल्यू आहे, कुठे आहे, या इंटरवल मध्ये. एक अशी व्हॅल्यू कुठे एक्झिस्ट होते, या इंटरवल मध्ये एक्झिस्ट होते की such that f dash of c is equal to 0. म्हणजे काय की या इंटरवल मधून, हा तुमचा इंटरवल आहे a b, की या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय केल्यानंतर या इंटरवल मध्ये कुठेतरी हा c पॉइंट असणार आहे, आणि त्या c पॉइंटला म्हणजे f dash of c काय मिळतं, 0 मिळतं. म्हणजे हा जो f of x आहे तुमचा फंक्शन, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये x च्या जागी जर c सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला काय मिळतं, 0 मिळतं. आता असं कसं होतं आपण ते पाहू, कसं काय होतं असं. याच्या आधी डिफरन्शिएबिलिटी आपण जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं डिफरन्शिएबिलिटीचं मीनिंग काय असतं, डेरिव्हेटिव्हचं मीनिंग काय असतं. डेरिव्हेटिव्ह means what? It is a slope of tangent of given point of function. डेरिव्हेटिव्हचं मीनिंग काय असतं, स्लोप ऑफ टँजंट ऑन गिवन पॉइंट ऑफ अ फंक्शन. करेक्ट, हे पाहिलं होतं आपण. स्लोप ऑफ अ टँजंट ऑन गिवन पॉइंट ऑफ अ फंक्शन हे मी समजून पण सांगितलं होतं कसं असतं. जर हे फंक्शन असेल, या फंक्शनवरचा कुठला इथला पॉइंट घेतला, त्या पॉइंटवर टँजंट ड्रॉ केली तर त्याचा जो स्लोप येतो तो स्लोप म्हणजे काय असतो, डेरिव्हेटिव्ह असतो. करेक्ट, द मीनिंग ऑफ दिस इज. तर पहा आता ह्याचं मीनिंग आपण समजून घेऊ. एक फंक्शन आहे आपल्याकडे डिफाइंड ऑन क्लोज इंटरवल ab. अगेन सपोज दिस फंक्शन इज ऑफ द फॉर्म पहा, हे फंक्शन सपोज हा इंटरवल आहे a टू b क्लोज इंटरवल. त्या क्लोज इंटरवल वर एक फंक्शन डिफाइन केलं आपण आणि त्या फंक्शनचा ग्राफ सपोज असा काहीतरी येतो. तर काय म्हटलं पहा, f dash of c is equal to 0. याचं मीनिंग समजून घ्या. याचं मीनिंग काय आहे, f dash of c is equal to 0. याचं मीनिंग काय आहे, आता तुम्ही सांगितलं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, म्हणजे त्या एखाद्या पॉइंटवर जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल तर याचं मीनिंग आहे की त्या पॉइंटवर आपण टँजंट ड्रॉ करू शकतो आणि त्या टँजंटचा जो स्लोप असतो तो असतो हा. बरोबर. तर इथे पहा स्लोप काय म्हटलाय, 0. याचा f dash of c is equal to 0. याचा अर्थ काय आहे की c या पॉइंटवर या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. काय मीनिंग आहे, c या पॉइंटवर या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 आहे. याचाच अर्थ की ह्या पॉइंटवर जी टँजंट येणार आहे ते टँजंटची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. याचा अर्थ काय की या सपोज इथं कुठेतरी पॉइंट C आहे आणि या C पॉइंटवर सपोज आपण अजून करूत आहे तर इथं कुठेतरी काय भेटेल तुम्हाला, f of c हा पॉइंट भेटेल. करेक्ट, इथं मी काय ड्रॉ करू शकते, टँजंट. इथं काय ड्रॉ केली मी, टँजंट ड्रॉ केली. आता स्लोपचं मीनिंग काय असतं पहा, स्लोप कशाला म्हणतात,
जर ही लाईन असेल तर ही लाईन एक्स ऍक्सिसला जिथे टच होते तिथे काय होतो, एक अँगल तयार होतो, तो अँगल असतो tan थीटा. दिस इज कॉल्ड द स्लोप. बरोबर. स्लोप म्हणजे काय की ही जी लाईन आहे एक्स ऍक्सिसला जिथे टच होते तिथे अँगल तयार होतो, तो असतो tan थीटा आणि त्याला आपण स्लोप म्हणतो. आता पहा, इथे जर मी पॉइंट सी घेतला, सी पॉइंटची पाहिजे व्हॅल्यू येईल फंक्शनची. इथे ही जर टँजंट ड्रॉ केली तर ही जी टँजंट आहे एक्स ऍक्सिसला टच होते का? नाही होत का? ही जी टँजंट आहे ती कशी आहे? पॅरलल आहे एक्स ऍक्सिसला. ही जी टँजंट आहे ती काय आहे? पॅरलल आहे एक्स ऍक्सिसला. याचाच अर्थ काय की ही जी टँजंट आहे ती कधीच एक्स ऍक्सिसला टच करणार नाही. याचाच अर्थ आपल्याला कधीच या स्लोपची व्हॅल्यू मिळणार नाही. याचाच अर्थ काय झाला की थीटा काय झाला मग 0. म्हणजे टॅन स्लोप किती झाला? 0. हे त्याचं मीनिंग. म्हणजे f डॅश ऑफ c = 0 म्हणजे जी टँजंट येणार आहे ती टँजंट कशी असणार आहे? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ती टँजंट कशी असणार आहे? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. टँजंट f डॅश ऑफ c 0. 0 चा अर्थ ती जी टँजंट ती पॅरलल असणार आहे एक्स ऍक्सिसला. आता पहा, जर फंक्शन कंटिन्यूअस असतं तर काय झालं असतं? जर आपण काय करू की ही जी कंडिशन आहे की नाही कंटिन्यूटीची ती काढून टाकू. काय होईल पहा. ही जी आपण कंडिशन आहे कंटिन्यूटीची ती काढून टाकली तर ते फंक्शन कसं असेल? डिसकंटिन्यूअस असेल. पहा इथे a इथं b आहे, क्लोज इंटरव्हल आहे. त्याच्या सपोज आपण एक असं फंक्शन डिफाइन करू जे कसं आहे? डिसकंटिन्यूअस आहे. फॉर एक्झाम्पल पहा, हे काहीतरी फंक्शन आहे. तर हा ग्राफ कसा आहे? पहा डिसकंटिन्यूअस आहे. इथं हा काय आहे? ब्रेक झालेला आहे. इथे पण हा ग्राफ काय झालेला आहे? ब्रेक झालेला आहे. आता या ग्राफ वरचा कोणता पण पॉइंट घ्या आणि चेक करा की टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस येते का. इथला पॉइंट घेतला तरी येणार नाही. फंक्शन कंटिन्यूअस असणं गरजेचं आहे. दुसऱ्या डिफरन्शिएबिलिटी. जर डिफरन्शिएबल नसेल तर फंक्शन डिफरन्शिएबल नसेल तर त्याचा ग्राफ काहीतरी असा येऊ शकतो. काहीतरी असा येऊ शकतो. आणि सपोज इथला पॉइंट सी असेल तर पहा, तर जर हा पॉइंट सी असेल तर इथं काय इथून एक वेगळी व्हॅल्यू मिळते आणि इथून एक वेगळी व्हॅल्यू मिळते. त्याच्यामुळे इथे तुम्हाला टँजंट एक टँजंट मिळणार नाही. त्यामुळे ही फंक्शन कंटिन्यूअस असणं गरजेचं आहे आणि ते डिफरन्शिएबल असणं गरजेचं आहे. आणि दुसरी कंडिशन काय? पहा, इथे जर आपण a आणि b घेतला होता, हा ग्राफ होता आपला बरोबर, आणि ह्याचा आपण सी पॉइंट मिळाला होता ज्याच्यात काय आहे? पण कधी पॉसिबल आहे? कधी पॉसिबल आहे? जेव्हा a पॉइंट आणि b पॉइंटला व्हॅल्यू कशी असेल? सेम असेल. f ऑफ a f ऑफ b असेल तरच काय होईल की असा पॉइंट एक्झिस्ट होईल. तर ही आहे रोल्स थेरमची स्टेटमेंट.